नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत बीपीएड आणि एमपीएडला विचारले जाणारे काही महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्न. आपण आज टोटल 50 स्लाइड्स बघणार आहोत, प्रश्न 50 बघणार आहोत, जे खूप हार्ड लेवलचे असतात आणि याच प्रकारचे प्रश्न येत राहतात बीपीएडला. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पी आर रेकॉर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. बघूया पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द कोणत्या दृष्टीद्वारे समाविष्ट करण्यात आला होता? कोणता शब्द? समाजवादी शब्द कोणत्या दृष्टीने केला होता? याचा ऑप्शन आहे 42वी दृष्टीने केला होता. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत हृदय आणि आत्मा असे कोणत्या कलमा म्हटले जाते? म्हणजे हृदय आणि आत्मा हे कशात भारतीय राज्यघटनेचे कलमात कोणा म्हटले जाते? तर कलम 32 ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली? मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली? आहे ऑप्शन बी 1976. पुढचा प्रश्न. भारताचे नियंत्रक व महालेख परीक्षक CAG यांची नियुक्ती कोण करतो? तर ऑप्शन बी राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न. भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर लक्षात राहू दे मित्रांनो, भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपती यांनाच असतो. पुढचा प्रश्न. पंचायती राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या दृष्टीने मिळाला? पंचायत राज्याला घटना दर्जा कोणत्या दृष्टीने मिळाला? तर दृष्टी कोणती? ऑप्शन सी 73वी. पुढचा प्रश्न. राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? राज्यघटनेचे मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन बी भाग 3 मध्ये. पुढचा प्रश्न. राज्य धोरणाच्या मार्गदर्शन तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर ऑप्शन बी आयर्लंड या देशातून घेतलेली आहे. भारतीय राज्यघटना लागू झाल्याची तारीख कोणती होती? तर भारतीय राज्यघटना कधी लागू झाली होती? 26 जानेवारी 1950 रोजी. ऑप्शन बी एकदम बरोबर. लोकसभा कार्यकाळ किती असतो? लोकसभाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न. राज्यसभेच्या एकूण सदस्यांची कमाल संख्या किती असते? राज्यसभेत सदस्यांची एकूण कमाल संख्या असते 250. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता इथं मसुदा समितीचे विचारलेले आहे ना मित्रांनो. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन बी एकदम बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूया. मूलभूत अधिकार निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? मूलभूत अधिकार निलंबित करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपती यांना आहे. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950. ऑप्शन बी एकदम बरोबर. तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा, जास्त मी उत्तर सांगत नाही, पटापट उत्तर देऊया, कारण की आता लगेचच पेपर आपले होणार आहे काही महिन्यामध्ये. भारतीय संसद कोणत्या घटनांशी बनलेली आहे? भारतीय संसद कोणत्या घटनांशी बनलेली आहे? तर ऑप्शन सी राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा. भारतीय संसद ह्याच्यात कोणतं असतं? राष्ट्रपती असतात, लोकसभा असतात आणि राज्यसभेने बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती. राज्यपालाची नियुक्ती कोण करत असतो? तर राष्ट्रपती करत असतो. पुढचा प्रश्न. लोकसभेचा अध्यक्ष कोण निवडतो? लोकसभेचा अध्यक्ष कोण निवडतो? तर लोकसभा सदस्य. जे लोकसभाचे अध्यक्ष असतात त्यांना कोण निवडले जातात? तर लोकसभाचे सदस्य निवडले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. एक व्यक्ती एक मत ही संकल्पना कोणत्या तत्वांशी संबंधित आहे? एक व्यक्ती एक मत ही संकल्पना कोणत्याशी संबंधित आहे? ऑप्शन बी समानता याच्याशी संबंधित आहे. पुढचा पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते? 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? सगळ्यांना माहिती आहे, ऑप्शन बी जम्मू काश्मीर. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती कोणत्या कलमानुसार केली जाते? म्हणजे जेव्हा राष्ट्रामध्ये आपत्कालीन स्थिती असती किंवा निर्माण होती तर कोणता कलम लागू केला जातो तेव्हा? तो कलम लागू केला असतं ऑप्शन ए 352. पुढचा प्रश्न. राज्यात राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू केली जाते? राष्ट्रपती लागवड विचारली आहे, तर ऑप्शन बी 365 या कलमानुसार लागू केली जाते. पुढचा प्रश्न. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते? वित्त आयोगाची स्थापना 280 ही कलम. ऑप्शन बी एकदम बरोबर. 280 कलमानुसार केली जाते. पुढचा प्रश्न. भारतातील निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? तर निवडणूक आयोगाची स्थापना विचारली आहे, तर कोणत्या कलमानुसार झाली? तर ऑप्शन ए 324 कलमानुसार स्थापना झाली. भारतातील मतदारांचे वय किती आहे?
भारतात मतदानाचं वय किती आहे? तर 18 वर्ष. ऑप्शन बी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतो? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त करतात तर फक्त राष्ट्रपती. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, राज्य विधानसभेचं किमान सदस्य संख्या किती असते? राज्य विधानसभेची किमान सदस्य संख्या असते 60. ऑप्शन बी एकदम बरोबर. भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना का मानली जाते? भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना का मानली जाते? त्याचं उत्तर आहे सर्वाधिक कलमे व अनुसूच्यांचा समावेश. म्हणजे आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्याच्यात सर्वात जास्त कलमे आणि अनुसूच्यांचा समावेश आहे, म्हणून भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. IMP प्रश्न लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, भारतात द्विसदनी विधिमंडळ कोणत्या स्तरावर आहे? भारतात द्विसदनी विधिमंडळ कोणत्या स्तरावर आहे? तर ऑप्शन ए केंद्र स्तरावर. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती अनुसूच्यांचा आहेत सध्या? म्हणजे भारतात अनुसूची किती आहे सध्या? तर ऑप्शन सी 12 आहे. भारतीय राज्यघटनेतील शेवटची अनुसूची कोणती आहे? भारतीय राज्यघटनेची शेवटची अनुसूची कोणती आहे? तर 12वी अनुसूची ही शेवटची आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या खटल्यातून आला? मूलभूत संरचना सिद्धांत हे केशवानंदन भारती खटल्यातून आला. पुढचा प्रश्न, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? 1991 ते 1952 मध्ये. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असते? लोकसभेची कमाल सदस्य संख्या असते 552. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात? राज्यसभेचे सदस्य हे 6 वर्षांसाठी निवडले जातात आणि लोकसभेसाठी 5. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती? भारतीय संविधानाची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी बसली होती. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे गार्डियन कोण आहेत? भारतीय राज्यघटनेचे गार्डियन कोण आहे? तर ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचे गार्डियन आहे. पुढचा प्रश्न, भारतात न्यायिक पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू कोणाकडे आहे? भारताचे न्यायिक पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू कोणाकडे आहे? तर सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत कलम 21 कोणत्या अधिकारांशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेचे कलम 21 आहे ते कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन सी जैविक व वैयक्तिक स्वातंत्र्य. पुढचा प्रश्न, भारतीय लोकशाहीचा प्रकार कोणता आहे? भारतीय लोकशाहीचा प्रकार कोणता आहे? तर ऑप्शन बी संसदीय. पुढचा प्रश्न, भारतात पहिला राष्ट्रपती कोण होते? भारताचा पहिला राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन ए एकदम बरोबर. आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते तर जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधानसभा विचारले मित्रांनो, परीक्षेला लोकसभा पण विचारले जाते, विधानसभा विचारले जाते, तर लक्षात राहू द्या. महाराष्ट्राच्या विधानसभेची कमाल सदस्य संख्या 288 आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते? महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या असते 78. ऑप्शन सी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती. त्याच दिवशी गुजरात या राज्याची पण स्थापना झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांची स्थापना झाली होती. 15 ऑगस्ट 1947 आपला भारत स्वतंत्र झाला होता. 26 जानेवारी 1950 रोजी कलम म्हणजे राज्यघटना मानली गेली होती. पुढचा प्रश्न, ग्रामसभा प्रमुख कोण असतो? ग्रामसभेचा प्रमुख कोण असतो मित्रांनो? सरपंच हा ग्रामसभेचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न, पंचायती राज व्यवस्थेचे जनक कोण मानले जातात? पंचायती राज व्यवस्थेचे जनक कोण मानले जातात? तर ऑप्शन पंचायती राज व्यवस्थेचे जनक कोण मानले जातात? ऑप्शन पंचायती राज व्यवस्थेचे जनक मानले जातात महात्मा गांधी. पुढचा प्रश्न, भारतात राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोण करतो? राज्यसभा सदस्यांची निवड हे विधानसभेचे सदस्य करत असतात. ऑप्शन बी एकदम बरोबर. पुढचा प्रश्न, स्वतंत्र न्यायपालिका ही संकल्पना कोणत्या लोकशाही तत्वांशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे शक्ती विभाजन. ऑप्शन ए एकदम बरोबर. पुढचा प्रश्न मित्रांनो, शेवटचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमानुसार असते? तर कलम 368. ऑप्शन सी एकदम बरोबर. तर मित्रांनो, आपण पाहिले जीकेचे हार्ड लेवलचे 50 क्वेश्चन जे BPED, पोलीस भरती, CET, MPED ला येत राहतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या पार्ट 3 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.